कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. शब्द आहेत आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे. इस्रायलला संदेष्टाची महान अशी परंपरा होती. 3 मोठे संदेष्टे, इर्मया, यशया, यहेजकेल आणि 12 छोटे संदेष्टे, अशा प्रकारची प्रदीर्घ अशी परंपरा. दुर्दैवाने ह्या सर्व संदेष्ट्यांना प्रचंड असा छळ सहन करावा लागलेला आहे. आणि तो छळ कोणाकडून? त्यांच्या स्वतःच्या लोकांकडून. आणि तशा प्रकारचा अनुभव पहिल्या वाचनामध्ये नमूद करण्यात आलेला आहे की सूर्याचा सेनापती नामान कुष्ठरोगी झालेला होता आणि त्याला अलिशा ह्या संदेष्टाकडे पाठवण्यात आलेलं होतं. आणि अलिशाने त्याला फक्त सांगितलं, यार्देन नदीमध्ये जा आणि त्या ठिकाणी अंघोळ कर, नक्कीच तुझं कुष्ठ जाणार आहे. आणि नामान मोठा सेनापती, त्याला वाटलं की एवढी क्षुल्लक गोष्ट हा माणूस मला सांगतो, त्याने येऊन स्वतः मला स्पर्श करायला पाहिजे होता आणि मला बरं करायला पाहिजे होतं. परंतु तरी देखील त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे तो जाऊन यार्देनेमध्ये 7 वेळा स्वतःला डुंबवून घेतो आणि त्याची कांती छोट्या बालकासमान नितळ बनते. आणि आत्ता आनंदित झालेला नामान मोठ्या आनंदाने पुन्हा एकदा आपल्या मायदेशी परततो. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेला नाझरेतात आला त्यावेळेला लोकांनी पाहिलं की हा आपल्यातलाच आहे. हा लहानाचा इथेच मोठा झालेला आहे. ह्यांच्या भावा बहिणींना आपण ओळखत आहोत. ह्यांचे आई वडील आपल्याला परिचित आहेत. आणि मग आता हा उदाहरणं कोणाची देतो? परकीयांची. की एवढे सगळे कुष्ठरोगी इस्रायलमध्ये होते, त्याच्यातलं कोण शुद्ध झाला नाही, पण सूर्याचा नामान मात्र अशुद्ध झाला. किंवा एवढ्या सगळ्या विधवा इस्रायलामध्ये होत्या, त्यांच्याकडे एलियाला पाठवण्यात आलं नव्हतं, परंतु सिदोन प्रांतातील झारफत ह्या ठिकाणी त्याला पाठवण्यात आलं होतं. याचा अर्थ असा आहे की परराष्ट्रीयांनी संदेष्ट्यांचा सन्मान केला, संदेष्ट्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि त्या संदेष्ट्यांनी त्यांच्यासाठी अद्भुत चमत्कार देखील केले. प्रभू येशू ख्रिस्त मात्र नाझरेत ह्या ठिकाणी आलेला आहे आणि त्या ठिकाणी लोकांच्या अविश्वासामुळे तो फारसं काही करू शकत नाही. इतकंच नाही तर ते सगळं ऐकल्यानंतर त्या लोकांनी त्याला डोंगर कड्यावरून खाली लोटण्याचा, ढकलण्याचा प्रयत्न केला. ह्यावरून आपल्या लक्षात येतं की सत्य फार कटू असतं. ते आपल्याला कधीकधी पटत नसतं. आणि सत्य सांगणारा माणूससुद्धा अतिपरिचित असला तर अजूनही ते सत्य स्वीकारणं फार कठीण असतं. संदेष्टाला स्वदेशात मान्यता मिळत नाही, ह्याचं हेच एक महत्त्वाचं कारण आहे. अतिपरिचयात अवज्ञा अशा प्रकारचं एक वचन आहे की फॅमिलियारिटी ब्रीड्स कंटेम्प्ट. की अतिपरिचय असला की आपण त्या माणसाचे विचार, त्या माणसाचं मत मनावर घेत नाही. म्हणून माणसाने पुरेसं अंतर आपसामध्ये राखणं गरजेचं आहे. हे अंतर कशासाठी? की आकाशामध्ये ग्रहगोल आहेत. प्रत्येक ग्रहाला आपली आपली कक्षा नेमून देण्यात आलेली आहे. ती कक्षा ओलांडली तर ते एकमेकांवरती आदळून त्यांचा नाश होण्याची शक्यता असते. म्हणून माणसाने परमेश्वराच्या जवळ जात असताना आणि एकमेकांच्या जवळ जात असताना सुरक्षित अंतर ठेवणं गरजेचं आहे. कारण संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. अगदी त्याप्रमाणे अतिपरिचय झाल्यानंतर देखील आपण एकमेकांचं मत स्वीकारण्यामध्ये कमी पडण्याची शक्यता असते. परमेश्वराने आपल्याला हे दान द्यावं म्हणून ह्या प्रायश्चित्त काळात एकमेकांसाठी प्रार्थना करूया.